सो गाईज, आज आपण चना बनवणार आहे व्हाईटवाला. तर त्याची रेसिपी आपण चालू करू. तर कढई ठेवली आता मी गॅसवर. त्याच्यामध्ये मी ऑइल टाकते आहे. तर त्याच्यामध्ये आपण हे खडे मसाले टाकू. आणि खडे मसाला मी खूप कमी टाकते, कारण की मी स्पेशली घरीच खडे मसाल्याचा मसाला तयार केला आहे वाटून. त्याच्यासाठी मी कांदा, टमाटा आणि 2-3 मिरच्या कांद्यामध्ये कापून घेतले आहे. तो कांदा कट केला होता तो आता मी ह्याच्यामध्ये टाकते. मी प्रत्येक भाजीमध्ये 2-3 मिरच्या अशाच कट करून टाकते, कारण की मला खूप जास्त आवडतात. कांदा आपल्याला एकदम लालसर एकदम भाजून घ्यायचा आहे. तर थोडा आपला कांदा लालसर झाला आहे, तर ह्याच्यामध्ये आपण टमाटर टाकू. तर 2 मिनटं आपल्याला हे परतूनच घ्यायचं आहे. तर भाजीसाठी मी मसाला काढला होता. त्याच्यामध्ये धना मसाला, कांदा मसाला, हळद आणि मी जो वाटलेला मसाला आहे खडा मसाल्याचा, ते सगळं मिक्स केलं आहे आणि ते टाकणार आहे आता. तर हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर भाजीसाठी मी हा मसाला वाटून घेतला आहे. ह्याच्यामध्ये अद्रक, लसूण, मिरची, खोबरं, थोडासा पुदिना टाकला आहे आणि कोथिंबीर टाकली आहे. हे जे वाटण केलेलं ते आपण ह्याच्यामध्ये तर हे मिक्स करून आपण घेतलं आहे. थोडंसं मिक्सरमध्ये पाणी टाकून ते सगळं आहे ते ह्याच्यामध्ये टाकलं आहे. थोडंसं वाफेवर ठेवू आपण 2-3 मिनटं, म्हणजे मसाला चांगला एकदम शिजन. तर मसाला आपला चांगला फ्राय झाला आहे. तर हा चणा आपण पहिलं शिजून घेतला आणि रात्री आपण हा भिजत घातला होता. तर तुम्ही पण असंच करायचं. तर हा मी भाजीमध्ये टाकणार आहे, कारण की भाजी फ्राय झाली एकदम मसाल्यामध्ये. आपण भाजीमध्ये हे केलं आहे मिक्स आणि ह्याला थोडंसं वाफेवर लावणार आहे. तर 5 मिनटामध्ये आपली भाजी तयार. तर ह्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकलं आहे. तर थोडीशी आपण वरतून कोथिंबीर टाकतोय. मस्तपैकी भाजीचा वास येतोय. सो असं वाटतं की आत्ताच खाऊन घेऊ. तरी आपण 2 मिनटं वेट करायचं आहे. फायनली आपली भाजी तयार झाली आहे.